श्री गणेशाय नमः। निर्मिली सुंदर देव मंदिरे, चौक बैठका नाना प्रकारे, कलश ठेवल्यावरी सारे, पूर्ण झाले म्हणती त्या स्वामी चरित्र सारामृत। झाले 20 अध्यायापर्यंत, करोनी माझे मुख निमित्त, बदले श्री स्वामीराज। आता कळसाध्याय 21वा, कृपा करोनी वदवावा, हा ग्रंथ संपूर्ण करावा, भक्तजना कारणे संपवावा अवतार आता। ऐसे मना माझी येता, जड देह त्यागोनी तत्वता, गेले स्वस्थानी यतिराज। शक 1800 पूर्ण, संवत्सर तो बहुधान्य, मास चैत्र पक्ष कृष्ण, त्रयोदशी मंगळवार, दिवस गेला 3 प्रहर, चतुर्थ प्रहराचा अवसर। चित्त करोनी एकाग्र, निमग्न झाले निजरूपी, षटचक्राते भेदोन, ब्रह्मरंध्रा छेदून, आत्मज्योत निघाली पूर्ण, हृदयामधुनी ते धवा, जवळ होते सेवेकरी, त्यांच्या दुःख झाले अंतरी। शोक करीती नानापरी, तो वर्णिला न जाय, अक्कलकोटीचे जन समस्त, दुःखे करून आक्रंदत, तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ, वाढेल समुद्रसा, असो स्वामीच्या अनंत लीला। जना सन्मार्ग दाविला, उद्धरिले जडमुडाला, तो महिमा कोणवर्णी, कोकणात समुद्र तरी। प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी, पालशेत ग्रामा माझारी, जन्म माझा झालासे, श्रेष्ठ चित्त पावन ज्ञातीत, उपनाव असे थोरात, बलवंत पार्वती सुत, नाम माझे विष्णू असे। तेथेची बालपण गेले, आता कोपर्लीस येणे केले, उपशिक्षक पद मिळाले, विद्यालयी सांप्रत, वाणी मारवाडी श्रेष्ठ, नाम ज्यांचे शंकर शेठ, त्यांची स्नेह झाला निकट, आश्रयदाते ते माझे, त्यांची स्वामी चरणी भक्ती, भावार्थ पूजन करीती, दिवसा उपजली चित्ती, स्वामी चरित्र श्रवणाची, ते मजला सांगितले, मी स्वामी गुणानुवाद गाईले। हे स्वामी चरित्र लिहिले, अल्पमतीने अत्यल्प, शब्द सोपे व्यावहारिक भाषा, प्रत्येक अध्याय लहानसा, आबाल वृद्धा समजे असा, लघु ग्रंथ रचिला हा। प्रथमाध्यायी मंगलाचरण, कार्यसिद्ध्यर्थ देवता स्तवन, आधार स्वामी चरित्रास कोण, हेची कथन केलेसे, श्री गुरु करदैवनातून आले, स्वामी रूपे प्रगटले, भूवरी प्रख्यात झाले, हे कथन द्वितीयाध्यायी। तारावया भक्तजनाला, अक्कलकोटी प्रवेश केला, तेथीचा महिमा वर्णिला, तृतीयाध्यायी निश्चय, स्वामीचा करावया छल, आले 2 संन्यासी खल, तेची वृत्त सकल, चौथ्या माझी वर्णिले, मल्हारराव राजा बडोद्यासी, त्याने न्यावया स्वामीसी, पाठविले कारभार्यासी, 5व्यात ते कथा, यशवंतराव सरदार, त्यांची दाविला चमत्कार, तयाचे वृत्त समग्र, 6व्यात वर्णिले, विष्णुबुवा ब्रह्मचारी, त्यांची स्वामी चरणांवरी, भक्ती जडली कोणे प्रकारी, ते 7व्यात सांगितले, शंकर नामे एक गृहस्थ, होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त, त्यासी केले दुःखमुक्त, 8व्यात ते कथा, खर्चोनिया द्रव्य बहुत, त्यांनी बांधिला सुंदर मठ, ते वर्णन समस्त, 9व्यात केलेसे, चिदंबर दीक्षितांचे वृत्त, वर्णिले 10माध्यायात, ते ऐकता पुनीत, श्रोते होती सत्यची, 11वा आणि 12वा, तैसाच अध्याय 13वा, बाळाप्पाचा इतिहास बरवा, त्या माझी निरूपला, भक्ती मार्ग निरूपण, संकलित केले वर्णन, तो 14वा अध्याय पूर्ण, सतारक भाविका, बसा पातेली सद्भक्त, तो कैसा झाला भाग्यवंत, त्याची कथा गोड बहुत, 15व्यात वर्णिली, हरिभाऊ मराठे गृहस्थ, कैसे झाले स्वामी भक्त, 16-17 यात निश्चित, वृत्त त्यांचे वर्णिले, स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू, त्यासी लागला भजन छंदू, जो दादाबुवा प्रसिद्धू, 18व्यात वृत्त त्यांचे, वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले 19व्यात, सारांश रूपे सत्यपै, एक गृहस्थ निर्धन, त्यासी आले भाग्यपूर्ण, तेची केले वर्णन, 20व्यात निर्धारे, स्वामी समाधिस्थ झाले, 21व्यात वर्णिले,
ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदिले. पूर्ण केले स्वामी चरित्र शके 1819. वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बलवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदोनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिधला यावर जो भावे वाचिले हे चरित्र त्यासी आयु आरोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो किमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरोन अंती मोक्ष पद मिळो त्या अंगी सर्वदा विनय वसो वृथाभिमान तो नसो सर्व विद्या सार गवसो भक्त श्रेष्ठा लागोनी ज्या कारणे ग्रंथ रचिला जी ही प्रसिद्धीस आणिला त्यांसी रक्षावे दयाला कृपाघना समर्था मी केवळ मतिमंद परिभावे घेतला छंद कृपाळू तू सच्चिदानंद पूर्ण केला दयाळुवा दोन्ही कर जोडोनी आता हेची विनवणी ग्रंथ संरक्षका लागोनी सुखी ठेवी दयाला आता ज्ञानी वाचक असती त्यास करू एक विनंती मी केवळ हीनमती कवित्व करू नेण्याची परी माझी ही आर्ष उत्तरे वाचावी ऐकावी आदरे उभकन मानावा चतुरे स्वामी चरित्र म्हणोनी जय जयाजी परमानंदा वैकुंठवासी गोविंदा भक्त तारका आनंद कंदा अनामातिता भेदा अरिमर्दना सर्वेशा विश्वंभरा अविनाशा पुराण पुरुषा अनंतवेशा भवपाशा सोडवी जय जयाजी कमलासना कमलावरा कमलनयना विधिताता कमलवदना हृदय कमली वसावे मच्छ कुर्म वराह जाण नरसिंह आणि वामन परशुराम दशरथ नंदन कृष्ण बौद्ध कलंकितू स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माला करोन आला घेऊन विष्णू कवी आपुल्या कंठी तत्काळ घालोनी चरणी ठेविला भाल सदोदित याचा प्रतिपाळ करावा बाळ आपुले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त 21वा अध्याय गोडहा श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभं भवतु।